श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 13 तारखेपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी, महालक्ष्मी माता, भगवान श्री हरी श्री विष्णू म्हणजे बाळकृष्णांची पूजा करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो। तर अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, जसं की आपलं स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल, घरामध्ये सतत भांडणं होत असतील, तुमचा छोटा असू द्यात किंवा मोठा असू द्यात, उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाहीये, सतत धनहानी होत आहे, किंवा तुमच्या मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नाहीये, व्यवसायामध्ये यश मिळत नाहीये, घरामध्ये सतत आजारपण आहे, पैसा येत नाही, आला तर टिकत नाही, अशा बऱ्याच समस्या। आणि सर्वात मोठी समस्या ज्याचा आज बऱ्याच जणांना सामना करावा लागतो तो म्हणजे संतान प्राप्ती होत नाही, आणि दुसरं म्हणजे घरामध्ये मंगल कार्य होत नाही। म्हणजेच काय की मुलगा असेल, मुलगी असेल, शिकलेली असते, सगळं काही व्यवस्थित असतं, पण लग्न जमत नाही, स्थळ येत नाहीत, आली तर होकार कळवत नाहीत, किंवा जमलेलं लग्न मोडतं, किंवा बऱ्याच ठिकाणी मुलगा किंवा मुलगी स्वतःच लग्नासाठी नको नको मला आत्ताच नाही करायचं लग्नासाठी तयार होत नाहीत। तर अशा वेळेला मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये केली, आणि फक्त 1 दिवसाचं आणि 1 मिनिटाचं हे काम आहे, याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही, पण या सेवेचे जे अनुभव आहेत तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये बघाल की कसे चमत्कारिकरित्या बदल होत आहेत, तुमची अडलेली कामं, तुमची रखडलेली कामं पूर्ण होऊ लागलेली आहेत, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल। बरेच जण आपण म्हणताना ऐकलं असेल बघा की आमच्या कुलदेवीचं आम्ही हे करतो ते करतो, किंवा आम्ही दुसऱ्यांचं ऐकतो की त्यांच्या कुलदेवीच्या कृपेने असं झालं तसं झालं, पण आम्हाला आमच्या कुलदेवीचा अनुभव कधीच येत नाही। तर कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ही अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे। आणि ज्यांची कुलदेवी महालक्ष्मी माता आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे, त्यांनी आवर्जून हा जो उपाय आहे तो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला हवा। आणि आपली कुलदेवी महालक्ष्मी माता नाहीये तरी सुद्धा आपण कोणत्या वारी आणि कशा पद्धतीने हा उपाय करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, जवळजवळ बऱ्याच जणांच्या घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश असेल। मंगल कलशाची स्थापना कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। ज्यांच्या घरी मंगल कलशाची स्थापना केलेली नाहीये आणि त्यांनी मंगल कलशाची स्थापना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता, कारण याचे असंख्य असे फायदे आहेत। आणि मी स्वतः माझा अनुभव सांगायचा झाला तर, आपला जो कुलदेवीचा मंगल कलश असतो ठेवलेला बघा, त्याला कोंब फुटतं आणि बऱ्याच वेळेला त्याला नारळाचं झाड येतं। तर माझा असा अनुभव आहे की मी माझे जे प्रत्येक आजपर्यंत ठेवलेले नारळ आहेत, मी बऱ्याच वर्षापासून मंगल कलश ठेवते, तर माझा प्रत्येक नारळला फुटवा फुटलेला आहे, म्हणजे नारळाचं झाड आलेलं आहे, आणि माझा फक्त 1 नारळ आजपर्यंत जो आहे तो तडकलेला आहे। आणि जेव्हाही माझ्या नारळाला फुटवा फुटतो, जसं जसं ते नारळाचं झाड वाढतं, तर त्यावेळेला माझ्या घरामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होतं, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि तितकंच खरं आहे की जेव्हाही नारळाला माझ्या झाड येतं तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये आनंदाच्या गोष्टी, काहीतरी खूप छान हे नक्की घडतं। आणि एक वेळा नारळाला तडा गेला होता, तेव्हा मला आठवतं की खरंच म्हणजे लाईफ मध्ये अशा काही अडचणी, अशा याच्यामध्ये फसलो होतो की कोणाला सांगूही शकत नाही, बोलूही शकत नाही, मनातली मनात हे होणं, आणि त्यावेळेला खरोखरच माझ्या नारळाला पहिल्यांदा तडा गेलेला होता। आणि मला जसं की बघा, वर्षातून 2 तरी नारळाची झाडं माझ्या घरामध्ये येतात, जेव्हा म्हणजे मंगल कलश ठेवते तर हे असं मोजून बघितलं पण 2 तरी येतात। तर ते जे नारळाचं झाड आहे ते मी बरंच वाढू देते, म्हणजे जसं की थोडंसं मोठं होईपर्यंत, आणि त्यानंतर मी आजपर्यंत जे माझे नारळाचे झाड म्हणजे उगवलेले आहेत, दूधवाल्या मामांना दिलेले आहेत, एक माझ्या मैत्रिणींना दिलेला आहे, परत एक मी आमच्या इथेच आश्रम आहे एक, म्हणजे ते संत आहेत तर त्या आश्रमामध्ये दिलेला आहे, परत दुसरा अजून एका मैत्रिणीला एक शेतामध्ये लावायला दिलेला आहे। म्हणजे अशा बऱ्याच वेळेला, एक मी बालाजीच्या मंदिरामध्ये ठेवून आली होती, तिथे दिला होता लावायला। म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी मी जे म्हणजे नारळाचं झाड मोठं होतं तेव्हा मी लावायला देते। जसं जसं ते नारळाचं झाड जिथे जिथे वाढेल तसं तसं आपली ग्रोथ होते, अशी आपली प्रगती होते असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे नारळाचं झाड जे आहे ते अशा व्यक्तीला द्यायचं की ते काळजी घेऊ शकतील, ते व्यवस्थितपणे ते नारळाचं झाड वाढवू शकतील, या पद्धतीने
पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आणि तडा गेलेला असेल ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आणि परत मंगल कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे। आता ज्यांची कुलदेवी महालक्ष्मी माता आहे तर त्यांनी काय करायचं आहे, प्रत्येक शुक्रवारी आपल्या मंगल कलशाचा जो नारळ आहे तो आता तुम्ही पाणी वगैरे कधी बदलत असाल कधी नाही, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे। तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला पाणी चेंज करायचं आहे, त्यानंतर नारळ ओला करून घ्यायचा आहे, त्या नारळाला हळद कुंकू, तुम्हाला गजरा अर्पण करायचा आहे, समोर काहीतरी गोडाचा साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे। आणि हे सगळं पूजा करत असताना ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। आणि एक पानाचा विडा, ज्याला तांबूल म्हटलं जातं, देवीची सेवा ही तांबूलाशिवाय अपूर्ण आहे, देवीचा मान सन्मान हा तांबूलाशिवाय अपूर्ण आहे, म्हणून तांबूल त्या कलशाला, कारण आपण कुलदेवी स्वरूप म्हणून त्या मंगल कलशाची स्थापना केलेली आहे, तर त्या मंगल कलशाला आपल्याला गजरा त्याबरोबरच तांबूल म्हणजे पानाचा विडा अर्पण करायचा आहे। आणि तो अर्पण केल्यानंतर जी काही तुमची मनोकामना असेल, कुलदेवीचा आशीर्वाद असेल, कोणत्या कामासाठी तुम्ही करत असाल ते बोलून दाखवायचं आहे आणि आपल्या कुलदेवीला विनंती करायची आहे। आता आज सकाळी देवपूजा करताना, सकाळी देवपूजा झाल्यानंतर हे आपल्याला करायचं आहे। आता हे अर्पण केलं त्या दिवशी ते तिथेच राहू द्यायचा त्या मंगल कलशासमोर, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर हा जो पानाचा विडा आहे, तांबूल आहे, ते घरातील कोणीही आपण खाऊ शकतो। आणि आता ज्यांची कुलदेवी महालक्ष्मी माता नाहीये तर आपण मंगळवारी मंगल कलशाला सेम अशी पूजा करायची आहे, गजरा वेणी आणि हा जो पानाचा विडा आहे तो अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला खायचा आहे। या पद्धतीने प्रत्येक मंगळवार किंवा प्रत्येक शुक्रवार आणि त्याचबरोबर पौर्णिमा आणि स्पेशली त्यात आता हा मार्गशीर्ष महिना आहे, तर या महिन्यामध्ये आपण ही सेवा जी आहे ती प्रत्येकाने करायलाच हवी। तसं तर आपण एरवी सुद्धा करू शकतो, पण हा स्पेशली मार्गशीर्ष महिना आहे तर देवीची सेवा ही आपल्या हातून घडायलाच हवी। आणि त्यातली त्यात आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं म्हणजे, आणि जो पानाचा विडा आपण अर्पण करतोय तो जर आपण स्वतः हाताने लावलेला असेल तर खूप उत्तम। बरेच जण मला विचारतात की ताई आम्ही जे पानपट्टी असते तिथे पान मिळतं तिथून आम्ही आणून तो ठेवू का, तर नाही, मी माझ्या घरातलं सांगते किंवा माझे जे सर्व नातेवाईक असतील ते आम्ही काय करतो की घरामध्येच लावतो। ज्या वेळेला आपण आपल्या हाताने तो पानाचा विडा लावतो त्यावेळेला म्हटलं जातं की आपल्या हातावरच्या जे दुर्भाग्य आहेत, ज्या नको असलेल्या रेषा आहेत त्या पुसल्या जातात आणि आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं। ते पान लावायचं, ते पान लावता लावता आपण देवीचा मंत्र, देवीची गाणे म्हणू शकतो, म्हणजे आम्ही तसं करतो आणि ते पान लावतो आणि ते कुलदेवीला आपण अर्पण करतो किंवा जेव्हाही ओटी भरणं असेल काही असेल त्यावेळेला घरातच लावून आपल्याला अर्पण करायचं आहे। आणि कुलदेवीसाठी पानाचा विडा कसा बनवावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। त्या पद्धतीने पानाचा विडा लावून आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो खायचा आहे। कधी आता एखाद्या मंगळवारी शुक्रवारी पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळींना तुम्ही हे ठेवायला लावू शकता, काही हरकत नाहीये। आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांनाच खायला लावा किंवा घरातील इतर मंडळी जे आहेत त्यांना आपल्याला खायला लावायचं आहे। आणि सुतक असेल तर तेव्हा लावायचं नाही, म्हणजे ह्या सेवेसाठी किती शुक्रवार, किती मंगळवार, किती पौर्णिमा हे मोजण्याची गरज नाही, आपण रॅन्डमली असंच करू शकतो, कारण ही आपण कुलदेवीची एक सेवा म्हणून आपण करत आहोत। आणि जो गजरा वगैरे आहे तो आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे। बघा, याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील। श्री स्वामी समर्थ।